Hello everyone, welcome to my YouTube channel. I am Janvi Panchpal teaching you atomic structure. चला आता आपण सुरू करूयात. सो आधीच्या व्हिडिओज मध्ये ज्यांनी पाहिलेत रेग्युलर त्यांनी बघा, आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं पार्टिकल नेचर कसं आहे ते प्रूव्ह केले. त्याच्यासाठी 4 एक्सपेरिमेंट्स केले होते. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्पाउंड इफेक्ट, त्याच्यानंतर ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि हायड्रोजन लाईन स्पेक्ट्रम. हे चारही एक्सपेरिमेंट 4 वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये प्रॉपर एक्सप्लेन केलेत. सगळ्यांनी ते व्हिडिओज बघा आणि त्याच्या पुढचा पॉइंट आपण सुरू करूया. दॅट वन इज बोर्स ॲटॉमिक थिअरी. ठीक आहे, और रादर बोर हॅव एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम. तर ते एक्सप्लेनेशन काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे, चला तर त्याच्या आधी थोडंसं आपण जुनं जे आहे ते रिवाइज करूयात आणि पुढे जाऊया. सो ॲटॉमिक स्ट्रक्चर हा जो पॉइंट आहे म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर काय हे सांगण्यासाठी वेगवेगळे सायंटिस्ट आले होते. सगळ्यात पहिला होता डाल्टन, बरोबर, जॉन डाल्टन. त्याच्यानंतर जे थॉम्सन. द नेक्स्ट सायंटिस्ट इज रुदरफोर्ड. ओके, नेक्स्ट वन इज निल्स बोर. and the fourth one is or next one is quantum mechanics. ओके, सो याच्यातलं तुम्ही जर का माझा पहिला एखादा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे मे बी ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या सिरीज मधला 3रा किंवा 4था व्हिडिओ की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम या नावाखाली आपण फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे तिन्ही आपण पॉइंट्स बघितले. आणि आता आपण नेक्स्ट 2 सेशन मध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा बोर्स थेरी, ते आपण याच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू. नंतर क्वांटम मेकॅनिक्स, त्याच्यामध्ये परत क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे काय ते बघून मग ॲटमचं स्ट्रक्चर काय. सो दॅट विल अगेन रिक्वायर 3-4 व्हिडिओज. ठीक आहे, बरं हा पॉईंट मागे ठेवूयात, आपण बोर्स मध्ये यायचंय. तर त्याच्या आधी हे वरचे 3 जण पटकन रिवाइज करूयात. सो डाल्टन काय म्हणलं होता की ॲटॉमिक डेन्स पार्टिकल आहे, इनडिव्हिजिबल आहे, त्याच्या आतमध्ये काहीच नाहीये, तो एकटाच मोठाच्या मोठ्यापेक्षा डेन्स कम्प्लीट आहे आणि त्याच्या आत काही नाही. ओके, त्याच्यानंतर थॉम्सन म्हटलं नाही, ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, दॅट इज नथिंग बट पंकिन ऑर यू कॅन से दॅट काय नाव, प्लम पुडिंग मॉडेल इजंट इट, किंवा अजून काय नाव आहे त्याला, वॉटरमेलन मॉडेल. सो त्याने डेन्स आहे हेच सांगितलं होतं. नंतर रुदरफोर्ड आला. रुदरफोर्डने सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगितला की ॲटम कम्प्लिटली हॉलो आहे, सेंटरला न्यूक्लियस आणि कडेने इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होतात. बरोबर, इथपर्यंत आपलं झालं होतं. ओके, सो रुदरफोर्ड काय म्हणलं होतं की सेंटरला न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन कडेनी काय होतात, रिव्हॉल्व्ह होतात. फक्त रुदरफोर्ड मॉडेलचा इश्यू काय झाला होता तर इलेक्ट्रॉन नक्की कुठे रिव्हॉल्व्ह होतात, किती डिस्टन्स वरती रिव्हॉल्व्ह होतात ते नीट सांगितलं नव्हतं. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होत आहे तर त्यांची एनर्जी संपली पाहिजे, ती का संपत नाही. इट वॉज गिवन बाय द सायंटिस्ट मॅक्सवेल. Okay, what was Maxwell principle? That any body when it is revolving, it will lose energy and then it will finally come into the nucleus. का, कारण की इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे निगेटिव्ह चार्ज आहे. सो निगेटिव्ह चार्ज याच्या भोवती फिरत 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 काय होणार आहे, जवळ येत पॉझिटिव्ह मध्ये काय होणार आहे, विलीन होणार, मिक्स होऊन जाणार. ओके, बट दिस थिंग डज नॉट हॅपन अँड रुदरफोर्ड कॅन नॉट एक्सप्लेन दिस. ठीक आहे, मग रुदरफोर्डचं मॉडेलच एक्सप्लेन करायला पुढची कोणती थिअरी आली, निल्स बोरची थिअरी. लक्षात आलं. सो मेन थिंग बोर्स ॲटॉमिक स्पेक्ट्रम मध्ये इम्पॉर्टंट काय आहे, इट ओव्हरकम्स द डिफेक्ट्स ऑफ रुदरफोर्ड मॉडेल. त्याने रुदरफोर्डचं मॉडेलच काय केलंय, पुन्हा एकदा नीट तयार केलंय, म्हणजे त्याच्यावर जे जे प्रॉब्लेम्स होते ते कव्हर केले. ओके, एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगते. रुदरफोर्ड काय म्हणाला होता, न्यूक्लियस इज ॲट द सेंटर अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट. बरोबर, व्हॉट इज बोर स्टेटमेंट, न्यूक्लियस इज ॲट द सेंटर अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट इन अ फिक्स्ड ऑर्बिट. कळालं, वरचं पुढचं शेपूट त्याने लावलंय, कोणतं लावलंय, फिक्स्ड ऑर्बिट. ऑर्बिट हा वर्ड त्यांनी आणलाय. कळालं. सो रुदरफोर्ड मॉडेलचं डिफेक्ट्स काय ते ओव्हरकम करायला आपल्याकडं बोर थिअरी आहे. तर कसं काय ते ऑर्बिट वगैरे काय पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर हायड्रोजन स्पेक्ट्रम. हायड्रोजन स्पेक्ट्रमचा फॉर्म्युला आपल्याकडं कोणता फॉर्म्युला आहे, न्यू बार इज इक्वल टू 1 न्यू बार इज इक्वल टू RH 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. सो हा फॉर्म्युला कुठून आला त्याचं एक्सप्लेनेशन पण बोर्स थेअरीमध्ये मिळेल. ओके, रादर म्हणजे बोर्सने वेगवेगळे फॉर्म्युले डेव्हलप केले, त्या फॉर्म्युलामुळे या फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन मिळेल. ठीक आहे, हायड्रोजन स्पेक्ट्रम म्हणजे लेमन, बाल्मन, पाश्चन सिरीज होतं की नाही, तर ते फॉर्म्युले ज्याने हे तयार कसे केले तर त्या काळामध्ये जेव्हा हायड्रोजन स्पेक्ट्रम होता पण निल्स बोर मॉडेल नव्हता, त्याने हा फॉर्म्युला कशाने तयार केला होता तर वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले होते.
लाईक वेगवेगळी लाईन स्टडी केली होती की इथून इथं लाईन आली, N2 सपोज 5 आहे, N1 3 आहे, तर 5 मधनं 3 मध्ये त्यांना काय एनर्जी बदलली, त्याचा वेव्ह नंबर काय होता, वेव्ह लेंथ काय होती, त्याचं कॅल्क्युलेशन केलं. ओके, सो थाउजंड्स ऑफ एक्सपेरिमेंट्स वर डन अँड देन फायनली दे कम बॅक टू दिस फॉर्म्युला. आणि आर ची व्हॅल्यू तुम्हाला आठवत असेल तर काय, 109677, बरोबर ना. तर असं काहीतरी ऑड फिगर आलेली. तर क्वेश्चन हाच आहे की आर ची व्हॅल्यू इथनं कशी आली, N1 कुठून आणला, N2 कुठून आणला. तर हे एक्सपेरिमेंट करून काय म्हणतात ना, प्रिसिजनने आपल्याला हे आन्सर मिळाले. पण ऍक्च्युली हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा ते आपल्याला निल्स बोरने या ऍटॉमिक मॉडेलमुळे आपल्याला ते शक्य झालं. ओके, नेक्स्ट वन इज टू एक्सप्लेन क्वांटायझेशन. ओके, क्वांटायझेशन म्हणजे आपण क्वांटम, फोटॉन वर्ड वापरतो ना, की कंप्लीट नंबर, तुम्हाला कोणतीच गोष्ट फ्रॅक्शन मध्ये मिळणार नाही. अर्धा इलेक्ट्रॉन, अर्धा फोटॉन, 3.5 ऑर्बिटल असलं काही मिळणार नाही. ठीक आहे, सो हे क्वांटायझेशन वगैरे हे सगळे वर्ड्स आपल्याला बोर्स थिअरीमुळे काय झाले, एक्सप्लेन करणं इझी झाले. सो दीज आर द व्हॉट यू कॅन से ऍडव्हान्टेजेस ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. ठीक आहे, लक्षात आलं. सो फक्त काय लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघणार आहे तेव्हा ह्या 3 गोष्टी कशा एक्सप्लेन केल्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कळलं? ओके, चला सुरू करूयात. फर्स्ट ऑफ ऑल बोरने काय ॲटॉमिक मॉडेल सांगितलं. सो व्हॉट बोर हॅव टोल्ड, ॲटम कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल डेन्स न्यूक्लियस. ओके, ऑलरेडी तुम्हाला आठवतंय ना, रुदरफोर्डने हेच सांगितलेलं. स्मॉल डेन्स न्यूक्लियस कुठं असते ती, सेंटरला, सराउंडेड बाय ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स लाईक सोलर सिस्टीम. ऑर्बिटिंग आणि सोलर सिस्टीम काय वर्ड्स कॉमन वाटतायत? येस, सोलर सिस्टीम मध्ये कसं असतं, युरेनस, नेपच्यून किंवा आपला अर्थ, बरोबर, मार्स, प्रत्येकाचं ऑर्बिट फिक्स असतं. फिक्स्ड ऑर्बिट, व्हॉट इज ए, इट इज अ फिक्स्ड ऑर्बिट, बरोबर की नाही. तर फिक्स्ड ऑर्बिट भोवती ते फिरत असतात. तर दॅट ऑर्बिट हा जो वर्ड आहे हा कोणी आणलाय आपल्याकडे, बोरने आणलाय. बोर काय म्हणतं, सेंटरला न्यूक्लियस आहे आणि त्याच्याकडे फिक्स्ड ऑर्बिट आहे, की इलेक्ट्रॉन आयदर इथं फिरतो किंवा इकडं असतो किंवा इकडं असतो किंवा इकडं असतो. इलेक्ट्रॉन कॅनॉट बी इन बिटवीन. ओके, या ज्या लाईन्स आहेत त्यांना काय म्हणायचं, अलाउड, आणि हे जे मिडल पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं, नॉट अलाउड. तर फक्त तो ठराविक ठिकाणीच अलाउ होतो, दुसऱ्या ठिकाणी अलाउ होत नाही, हे निल्स बोरने सांगितले. लक्षात आलंय? ओके, सो मेन जो रुदरफोर्डचा ड्रॉबॅक होता की इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन सांगितली नव्हती, ती निल्स बोरने सांगितली. इलेक्ट्रॉन कुठं राहतात, तर ऑर्बिटमध्ये. ऑर्बिट म्हणजे काय, तर एरिया फिक्स्ड अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, तर तो कसा काढायचा ते पण निल्स बोरने दिले, पुढच्या फॉर्म्युल्यात आपल्याला कळेल. ठीक आहे, सो आता बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघायचं म्हणजे त्याचे पॉस्ट्युलेट म्हणजे काय, ॲझम्पशन्स, त्यांनी कोणत्या बेसिसवरती मॉडेल तयार केला. सो आपण वन बाय वन एक एक पॉस्ट्युलेट बघूयात. आता मी इथं 4 लिहिले. ओके, वी आर गोइंग टू सी सम मोर, म्हणजे 5-6 आपल्याला पॉस्ट्युलेट बघायचे. आधी वन बाय वन एक एक बघत जाऊयात आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे, चला पहिलं पॉस्ट्युलेट काय लिहिलंय, ॲटम हॅज न्यूक्लियस ॲट द सेंटर. सो आय थिंक इट इज ओके विथ यू, बरोबर ना. न्यूक्लियस सेंटर मध्ये आहे हे त्यांनी त्याच्या मॉडेलमध्ये सांगितलंय. सो व्हॉट इज द थिंग, दॅट यू विल गेट पॉझिटिव्ह चार्ज ओनली ॲट द सेंटर. बाकी आधेमध्ये कुठेही पॉझिटिव्ह चार्ज मिळणार नाही. थॉम्सन मॉडेल होतं की नाही, थॉम्सन मॉडेल काय म्हणलं, तर अख्खा ॲटमच पॉझिटिव्ह आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे टिपके निगेटिव्ह आहेत, असं नाही. कळलं ना. नेक्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज फिक्स्ड. सो व्हॉट इज रिटन, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ फिक्स्ड सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन कसा रिव्हॉल्व होतो, फिक्स्ड सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर हे पहिला वर्ड, सर्क्युलर म्हणजे काय, इट इज इन अ फॉर्म ऑफ सर्कल. ओके, फिक्स्ड म्हणजे काय, दॅट डिस्टन्स फ्रॉम दिस न्यूक्लियस इज फिक्स्ड. ओके, बोर हॅव गिवन सम फॉर्म्युलेस. या लेक्चरच्या एंड मध्ये तुम्हाला फॉर्म्युलेस देणार आहे, की बोरने फॉर्म्युला दिला की कोणत्या रेडियस, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे दिस इज नथिंग बट रेडियस, बरोबर. सो विच रेडियस आर फिक्स्ड. ओके, त्या पहिलं ऑर्बिट किती डिस्टन्सवर आहे, दुसरं ऑर्बिट किती डिस्टन्सवर आहे, ते पण आपल्याला कॅल्क्युलेट करायला बोरने फॉर्म्युले दिले. इज इट ओके. So electron revolves in a fixed circular orbit. 3 words are very important. First one is fixed, second one is circular and third one is orbit. ठीक आहे, फिक्स्ड म्हणजे काय, तो त्याचा ऑर्बिट सोडून, म्हणजे ठराविक जी एरिया दिलाय ते सोडून तो इकडं तिकडं जात नाही. ठीक आहे, म्हणजे तो ह्या सर्कलमध्ये असेल किंवा या सर्कलमध्ये असेल, 2 सर्कलच्या मध्ये राहणार नाही, दॅट इज फिक्स्ड. सर्क्युलर म्हणजे येस, इट इज सर्क्युलर इन शेप. ठीक आहे, इट इज नॉट इलेप्टिकल. ओके, आपली सोलर सिस्टीम इलेप्टिकल आहे, तसा हा सर्क्युलर आहे. आणि ऑर्बिट, ऑर्बिटचं काय मिनिंग सांगितलंय तुम्हाला, ऑर्बिट म्हणजे काय, परत एकदा फिक्स्ड हा वर्ड आलाय आणि इट इज नथिंग बट अलाउड. हा वर्ड बघा, अलाउड.
ठीक आहे, की तितकंच फिरायला त्याला अलाउड आहे, इकडं तिकडं जायचं नाही. इज इट ओके? इज जस्ट लाईक दॅट यू कॅन गो इन द फर्स्ट स्टँडर्ड ऑर सेकंड स्टँडर्ड, बरोबर ना? पहिलीतनं दुसरीत जाता येईल, दुसरीतनं तिसरीत जाता येईल. पण मला सांगा सेकंड मधनं 2.5 स्टँडर्ड मध्ये जाता येईल का? सेकंड मधनं 2.5 मध्ये जाता येईल का? नाही जाता येणार. म्हणजे असं इमॅजिन करा की सपोज तुम्ही सेकंड स्टँडर्ड मे मंथ मध्ये क्वालिफाय झाला आणि आता थर्ड स्टँडर्डला जायचे, पण मध्ये 5-6 महिने उगाच आराम केला, आता बस झालं, आपण थोड्या दिवसांनी जाऊया. मग आफ्टर मे बी ऑक्टोबर नोव्हेंबर और आफ्टर दिवाळी, चला आता आपण नेक्स्ट स्टँडर्डला जाऊयात, तर थर्ड स्टँडर्डच्या ऐवजी आपण 2.5 स्टँडर्डला जाऊ. तर अशी स्टँडर्ड मिळेल का? नाही. लक्षात येते ना? सो फिक्स्ड ऑर्बिट आयदर सेकंड ऑर थर्ड, यू कॅनॉट हॅव 2.5. लक्षात आलं? Third one is these orbits are named as 1, 2, 3, 4, 5, 6 and so on. Orbit ची नावं सिंपल दिलेत. First orbit, second, third, fourth. Okay. They are also abbreviated with some letters. The first orbit is called as K, then L, M, N. Okay. आता बोरनी पहिल्या ऑर्बिटला ए का नाही म्हटलं, ह्याचा आन्सर माझ्याकडे नाही. मे बी बोरच्या वाईफचं नाव के पासून असेल. ठीक आहे. सो ही लव्स के फर्स्ट. सो के एल एम एन. Is it okay? Next orbit O, P, Q. Is it okay? So this is about the second one. So what is the next postulate? Revolving electron have fixed velocity and definite energy. Velocity fixed and energy is definite. Okay, very 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 important concept. फिक्स्ड व्हेलॉसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन जर का के मध्ये असेल किंवा एल मध्ये असेल किंवा एम मध्ये असेल, तर त्या ऑर्बिटची फिक्स्ड एनर्जी तो तिथंच राहणार. दुसरी गोष्ट, त्याच स्पीडने तो फिरणार. ओके. आणि त्याची एनर्जी ऑलवेज 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 डेफिनाइट, म्हणजे काय असेल तो नंबर फिक्स्ड राहणार. म्हणजे सपोज द इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग हिअर हिअर हिअर, असा गोल गोल फिरतोय, तर त्याचा जो स्पीड आहे तो तेवढाच राहणार. कळलं? या ऑर्बिट मध्येच काहीतरी स्पीड फिक्स आहे, तर तो तेवढाच राहतो. कळलं? आणि त्याची एनर्जी सुद्धा तेवढीच राहते. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. इज इट ओके? अँड येस, नेक्स्ट कन्सेप्ट इज अबाउट क्वांटायझेशन. क्वांटायझेशन म्हणजे काय? तुकडो में. ओके. म्हणजे आयदर यू कॅन हॅव 2 और 3, यू कॅनॉट हॅव 2.5. कळलं? सो नक्की 2 कुठे, 3 कुठे, म्हणजे नक्की इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये राहणार, ह्या का ह्या मध्ये का नाही राहणार. बरोबर आहे ना? सो याच्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय, त्याचं नाव आहे क्वांटायझेशन कंडिशन. अँड व्हॉट इज बोर्स थिअरी और बोर्स पॉस्ट्युलेट? दॅट the electron revolves in a fixed allowed orbit. Electron revolves in a fixed allowed orbit whose angular momentum is equal to nh upon 2 pi. ठीक आहे. जरासं वेगळा कन्सेप्ट आहे. सेंटेन्स नीट बघा, इथं लिहिलेलं नाहीये, वाटलं तर लिहून घ्या, मी जरासं स्लो स्पीड मध्ये सांगते. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन allowed orbit. Electron revolves in allowed orbit where angular momentum is equal to nh upon 2 pi. Okay. Main important thing, n can be equal to 1, 2, 3 and so on, but n cannot be 1.5, 2.3. लक्षात आलं? ओके. सो टेक अ फटाफट स्क्रीनशॉट. मग मी तुम्हाला क्वांटायझेशन कंडिशन काय ते पण एक्सप्लेन करते आणि पुढचे आपण पॉस्ट्युलेट्स पण बघूयात. ओके. चलो 1, 2, 3 स्क्रीनशॉट इज डन. पुढे जाऊयात आपण. सो व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम? तो काय फॉर्म्युला आहे तेवढा एकदा बघूयात, आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे अबाउट एच, प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे. सो अँग्युलर मोमेंटम इज सिम्बोलाइज्ड एज कॅपिटल एल. ठीक आहे. मोमेंटम आहे त्याच्यामुळे ही वेक्टर क्वांटिटी. ओके. आपला रेग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? पी इज इक्वल टू एम व्ही. बरोबर ना? सो P is also vector, MV is also, or V is also vector. So angular momentum L is equal to radius into M into V, and L is vector, V is also vector. तुम्हाला हे माहिती आहे ना, अँग्युलर वर्ड आला, कुठलाही अँग्युलर वर्ड आला, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर काही पण, सो त्यावेळेस काय करायचं, जो आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे त्याला मल्टिप्लाय करायचं R ने. कळलं? So angular velocity is equal to R into velocity. Angular momentum is equal to momentum into R. कळलं? R into momentum. कळलं? So what you can say, angular momentum is equal to M
MVR, बरोबर ना, MVR हा फॉर्म्युला काय झाला, MVR, and MVR is equal to NH upon 2 pi. So this thing is given by Niels Bohr. ओके, त्याने एक इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर्म्युला सांगितलाय, कोणता, MVR is equal to NH upon 2 pi. ओके, लक्षात आलं. डन. सो MVR is equal to NH upon 2 pi. This formula is given by Bohr. आता पुढचा गोष्ट, हा फॉर्म्युला आला कुठनं, बरोबर ना, बोरने एवढे फॉर्म्युले तयार केले. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, मगासपासून सांगते ना की बोरने रेडियस सांगितली, व्हेलॉसिटी सांगितली, एनर्जी कशी काढायची त्याचे फॉर्म्युले सांगितले. तर ह्या फॉर्म्युलाचा बेस काय आहे, तर बेस काय आहे, MVR is equal to NH upon 2 pi. ठीक आहे, क्वांटायझेशन कंडिशन. आणि गंमत अशी आहे की हा फॉर्म्युला कुठून आला हे बोरला एक्सप्लेन करता आलं नाही. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण ड्रॉबॅक्स ऑफ बोर थिअरी हा पॉईंट बघणार आहोत त्याच्यावेळेस काय लक्षात ठेवायचंय, तर MVR अपॉन NH अपॉन 2 pi हा जो फॉर्म्युला आलाय, दिस फॉर्म्युला इज गिव्हन बाय बोर युझिंग डिफरंट एक्सपेरिमेंट्स. त्यांनी वेगवेगळ्या व्ही, वेगवेगळ्या आर साठी किती एन किती एच घ्यायचा वगैरे यानुसार फॉर्म्युले तयार केले. लक्षात येते. आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला आलाय, वी कॅन कॉल इट एज प्रिसिजन. म्हणजे खाजा एक एक्सपेरिमेंट केले, वेगवेगळ्या MVR साठी वेगवेगळे एन घेतले किंवा एन बद्दलला MVR किती आला ते कॅल्क्युलेट केलं, तर सगळ्यामध्ये H अपॉन 2 pi हा फॅक्टर कॉमन निघाला. ठीक आहे, सो दिस इज अबाउट MVR इज इक्वल टू NH अपॉन 2 pi. ओके, जरा एकदा आपण युनिट बघूया. ओके, सो युनिट बघा, अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू NH अपॉन 2 pi. ओके, सो n इज कॉन्स्टंट, 2 इज कॉन्स्टंट, pi इज कॉन्स्टंट, म्हणजे या तिघांना युनिट नाहीये. सो व्हॉट यू कॅन से, युनिट ऑफ L इज इक्वल टू H. बरोबर ना, अँग्युलर मोमेंटम आणि प्लँक्स कॉन्स्टंट दोघांचे युनिट सेम आहे. H चं युनिट तुम्हाला माहिती असेल, इट इज जूल सेकंड. सो युनिट ऑफ अँग्युलर मोमेंट इज ऑल्सो जूल सेकंड. ओके, अँड युनिट ऑफ अँग्युलर मुवमेंट और वी कॅन से जूल सेकंड जे युनिट आहे त्याला आपण जर का आपण आपल्या MKS सिस्टीम मध्ये आणलं, सो त्याचं युनिट काय येतं, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. सो kg मीटर स्क्वेअर पर सेकंड, दॅट इज युनिट ऑफ L और यू कॅन से H. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, MCQs मध्ये येतो क्वेश्चन, अँग्युलर मोमेंटम आणि H दोघांचा युनिट काय. ठीक आहे, किंवा कोणाचं युनिट सेम आहे असं काहीतरी क्वेश्चन येतो. कळलं. ओके, सो दिस इज अबाउट अवर फोर्थ पॉइंट, क्वांटायझेशन. काय सांगता, नेक्स्ट पॉस्ट्युलेट, की आता बघा मेन मॅक्सवेल कन्सेप्ट. मॅक्सवेल कन्सेप्ट काय होता, की सेंटरला न्यूक्लियस आहे, कडेने इलेक्ट्रॉन आहे, तर इलेक्ट्रॉन आपला फिरतोय. इलेक्ट्रॉन इज हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज, दिस इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह येस फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार, आणि अट्रॅक्शन मुळे काय होणार आहे, बरं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय होणार आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होता 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 आतमध्ये येणार. कळलं. आणि इलेक्ट्रॉन कॅनॉट हॅव अ फिक्स्ड ऑर्बिट. दिस वॉज मॅक्सवेल्स ॲझम्पशन. इट इज रिलेटेड टू क्लासिकल फिजिक्स. क्लासिकल फिजिक्स लक्षात आलं. पण आता झालं काय, यांनी सांगितलं की नाही असं होत नाही. बघा, समजा हे असं झालं असतं, म्हणजे बोरने काय एक्सप्लेन केलं बघा, की आपली अर्थ सुद्धा सनभोवती फिरते, अँड व्हॉट वी से इट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर ना, मध्ये सूर्य आहे, कडेने पृथ्वी, आणि पृथ्वी गोल गोल फिरतीये. तर गोल गोल फिरते का, त्याचं रिझन काय सांगितलं आपण, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर सन आणि अर्थ मध्ये काय झालं पाहिजे, कोलिजन, किंवा ते एकमेकांच्या जवळ आले पाहिजेत. असं काही होतं का, असं झालं असतं तर काही सेकंदात पृथ्वी सूर्यामध्ये मिक्स झाली असती, विलीन झाली असती, पण असं होत नाही. ते रिझन काय, जेव्हा आपण गोल गोल एखादी गोष्ट गोल 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 फिरवतो तेव्हा त्याच्यामध्ये अजून एक फोर्स येतो, त्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स येतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. सो द सेम थिंग, सेंटरला न्यूक्लियस आहे, कडेनी इलेक्ट्रॉन आहे. सो व्हेन दिस इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इट गेट्स अ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे कुठला, की जो ऑर्बिट मधनं बाहेर काढतोय किंवा सेंटर पासून लांब नेतो, त्या फोर्सला आणायचा सेंट्रीफ्युगल फोर्स. कळलं ना. आणि आपण नाव देऊ त्याला CF. ठीक आहे. आणि सेम वे ऍट द सेम टाइम आपल्याकडे अजून एक फोर्स आहे की जो आत ओढतोय, त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. न्यूक्लियस पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. आणि गोल गोल फिरल्यामुळे जो बाहेर जायचा फोर्स मिळतो त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, परत एकदा सांगते, एखादी गोष्ट जेव्हा गोल फिरते, गोल फिरताना काय होतं बघा, ती बाहेर टाकल्याचं फिलिंग येतं. तुम्ही घरामध्ये पण करून बघा, दगडाला दोरीला दगड बांधायचा, बरोबर, आणि जोरात फिरवायचं आणि सोडून दिलं तर दगड काय होतं,
लांब फेकला जातो, म्हणजे सेंटर पासून लांब जातो. सेंट्रीफ्युगल फोर्स. कळालं? सो व्हॉट बोर हॅव सेड, इलेक्ट्रॉन व्हाईल रिव्हॉल्विंग सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कोणता? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक उगाच शब्द हायफाय आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, प्लस मायनस मध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्सेस सेंट्रिफ्युगल फोर्स. कळलं? म्हणजे इथला इलेक्ट्रॉनला बाहेर जायचा फोर्स आणि इलेक्ट्रॉनला आत ओढायचा फोर्स, दोन्ही फोर्सेस एकमेकांना इक्वल आणि अपोजिट आहेत. काय बोलले, कळालं? बोथ द फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट. म्हणजे इलेक्ट्रॉनला एक जण आत ओढतोय, एक जण बाहेर ओढतोय, आत बाहेर. दोन्ही फोर्सेस कसे आहेत? इक्वल आणि अपोजिट. मग इलेक्ट्रॉन जाणार कुठे? मध्येच थांबणार. सो इलेक्ट्रॉन रिमेन्स इन द ऑर्बिट. कळलं? सो दिस थिअरी इज अकॉर्डिंग टू अवर सोलर सिस्टीम. म्हणून तर इथं त्यांनी वर्ड वापरलाय ऍज सोलर सिस्टीम. लक्षात आले? ओके. सो दिस वॉज द नेक्स्ट पॉस्ट्युलेट गिवन बाय बोर. ओके. नेक्स्ट वन, फक्त एक पॉइंट लक्षात घ्या. मी इथंच तुम्हाला बोर्स ॲटॉमिक मॉडेलचं ड्रॉबॅक पण सांगते. मगाशी सांगितलं तुम्हाला काय, तर MVR इज इक्वल टू NH/2π हे कसं डिराईव्ह केलं हे त्याला सांगता आलेलं नाही. सेम थिंग की इलेक्ट्रॉन इज अ चार्ज्ड बॉडी आणि हे दोन वेगवेगळे चार्जेस आहेत. अर्थ आणि सन मध्ये चार्जिंग नाहीये कुठलं, तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस नाहीयेत. तर अर्थ वरती चार्ज नाहीये, म्हणजे मॅक्सवेलचं एक्सप्लेनेशन सांगते. अर्थ वरती चार्ज नाहीये, त्याच्यामुळे हे लॉजिक वापरता येतं. पण इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल, वी कॅनॉट यूज दिस लॉजिक. लक्षात येते? बट बोर हॅव यूज दिस ऍज अ पॉस्ट्युलेट, त्याच्यामुळे आपण हो म्हणतोय ना, म्हणून आता हो म्हणूया. अर्थातच या पॉस्ट्युलेटमुळेच काय झालंय, बोर थेरी फेल गेली आणि आपल्याला मग पुढची थेरी बघायची. बरं, पुढे जाऊया. नेक्स्ट वन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ईच ऑर्बिटल इज असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. जर का इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, आय एम सॉरी, ऑर्बिट पाहिजे वर्ड. ईच ऑर्बिट इज असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. सो जर का इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्याची एनर्जी फिक्स असते. ओके. समजा तो ह्या ऑर्बिटमध्ये असेल तर त्याची एनर्जी फिक्स असते, या ऑर्बिटमध्ये असेल तर त्याची एनर्जी फिक्स असते. फिक्स म्हणजे काय? त्याची नंबर फिक्स असतो. एक्झाम्पल सांगते. फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल तर इट इज -13.6 जूल. सेकंड ऑर्बिटमध्ये असेल तर -3.5 जूल. नंबरचं टेन्शन घेऊ नका, पण हे नंबर्स फिक्स असतात. ठीक आहे. सो अँड दीज आर नथिंग बट कॉल्ड ॲज एनर्जी लेवल. तर यांना काय म्हणतो आपण? एनर्जी लेवल, विच इज नथिंग बट अवर दिस एनर्जी लेवल डायग्राम. आठवतंय का? लाईन स्पेक्ट्रम. ओके. सो वेन इलेक्ट्रॉन कम्स लाईक दिस. ओके. सो इथून इथे येताना एका एनर्जी लेवल मधनं दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये येतो, आणि हे जे एनर्जी लेवल्स आहेत त्यांना बोरने काय म्हटलंय? ऑर्बिट. कळलं? ओके. नेक्स्ट वन, आता पुढची कन्सेप्ट बघा, डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे काय? तर इथं असताना एनर्जी फिक्स आहे, इथं असताना एनर्जी फिक्स आहे. म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन फिरत असतो तेव्हा त्याची एनर्जी लॉस होत नाही. वेन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इट्स एनर्जी डज नॉट गेट लॉस्ट. म्हणजे जे परत एकदा कम बॅक टू मॅक्सवेल प्रिन्सिपल, की आत येताना किंवा कुठली गोष्ट जर का फिरत असेल तर त्याची एनर्जी लॉस व्हायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. जर का तुम्ही फिरत असाल, एक 10 राऊंड सायकलचे माराल, 12व्या राऊंडला म्हणाल बास की आता, बरोबर, कंटाळा येतो, दमून जातो, एनर्जी कमी होते. सो इलेक्ट्रॉनची पण एनर्जी गेली पाहिजे. असं कोण म्हणलं होतं? मॅक्सवेल. बट व्हॉट बोर हॅव सेड, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट चेंज ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन सेम ऑर्बिट. एकाच ऑर्बिटमध्ये जर का तो फिरत असेल इलेक्ट्रॉन, तर त्याची एनर्जी लॉस होत नाही, ती एनर्जी फिक्स्ड असते, आणि त्याच्यासाठीच हा वर्ड वापरलाय फिक्स्ड. कळालं? अँड नेक्स्ट वन, आता सपोज इलेक्ट्रॉन नेक्स्ट वन, जर का इलेक्ट्रॉन एका एनर्जी लेवल मधनं दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये गेला, म्हणजे त्याला वाटलं चला आता बोर होतंय या रूम मध्ये, आपण जरा दुसऱ्या रूम मध्ये जाऊ, तर इलेक्ट्रॉन हॅव टू जम्प. ओके. वर्ड कोणता आहे बघा? जम्प. त्याला असं चालत चालत जाता येत नाही. म्हणजे सपोज इलेक्ट्रॉन इकडे आणि त्याला वाटलं इकडे जायचंय, तर असं चालत चालत गेला आपल्या शाण्या बाळासारखं, असं चालत नाही. इट हॅव टू जम्प फ्रॉम हिअर टू हिअर. व्हॉट डज इट मीन? इलेक्ट्रॉन कॅन बी इन द फर्स्ट ऑर्बिट और सेकंड ऑर्बिट. इट कॅन नॉट बी इन द मिडल. इथं मध्ये तो दिसणार नाही, एक तर इथं असेल किंवा इथं असेल. लक्षात आलं? ओके. मग असं इलेक्ट्रॉन जम्प केलं, इकडून इकडं गेला, इकडून इकडं गेला. ठीक आहे. तसाच वरून त्याला वाटलं चला आता खाली येऊयात,
सो याचं आपलं जम्पिंग चालूच आहे, एकदा इकडून तिकडे, एकदा तिकडून इकडे, इकडून तिकडे, इकडून तिकडे. So electron can jump from one orbit to another, but it cannot be in between the two orbit. कळलं? आणि काय सांगितलंय, तर जर का इलेक्ट्रॉनला लोअर ऑर्बिट मधनं वरती जायचंय, म्हणजे 1 मधनं 2 मध्ये, 2 मधनं 3 मध्ये, 1 मधनं 5 मध्ये, 5 मधनं 8 मध्ये, कुठेही जाऊ शकतो. तर इलेक्ट्रॉनने जर का जम्प केलं तर त्याला एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागते, लोअर टू हायर एनर्जी. आणि सपोज इलेक्ट्रॉन वरून खाली आला तर काय करणार, तो एनर्जी इमिट करणार आहे. वरून खाली, खालून वर. लोअर एनर्जी टू हायर एनर्जी इट विल ऍब्झॉर्ब एनर्जी, अँड हायर टू लोअर इट विल इमिट एनर्जी. लक्षात आलं? अँड दिस इज नथिंग बट आवर लाईन इमिशन स्पेक्ट्रम. सो लाईन इमिशन स्पेक्ट्रम मध्ये आपण काय की पर्टिक्युलर एकच लाईन दिसते, दुसरी लाईन दिसत नाही, किंवा कंटिन्युएशन स्पेक्ट्रम दिसत नाही. त्याचं रिझन काय, तर कंटिन्युएशन स्पेक्ट्रमला ही जी मधली एनर्जीचा गॅप आहे इट इज नॉट अलाउड. बरोबर ना? एक तर ही एनर्जी असेल, ही एनर्जी असेल, पहिली लाईन मिळेल, दुसरी लाईन मिळेल, मधल्या लाईन्स मिळणार नाही. लक्षात आलं? ओके. सो दीज आर द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थेअरी. आता नेक्स्ट पॉइंट राहतोय कोणता, तर बोर्सने दिलेले फॉर्म्युले. तर फटाफट ते फॉर्म्युले लिहून घ्या आणि मग आपण पुढचा पॉइंट म्हणजे कोणता, तर हे फॉर्म्युलांचं डेरिव्हेशन कसं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. फॉर्म्युलांचं डेरिव्हेशन ऍज अ पार्ट ऑफ जेई तुम्हाला नुसतं फॉर्म्युला ऍज अ फायनल फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे कसं की एव्हीआर इज इक्वल टू NH अपॉन लॅम्बडा, त्याच्यावरनं आर कसा काढायचा, ई कसा काढायचा, व्ही कसा काढायचा, तर त्याचे जे फायनल फॉर्म्युले असतात तेवढेच पाठ करायचे. पण फॉर्म्युला पाठ करणं इतकं सोपं नाहीये. सगळ्यात सोपं काय, तर डेरिव्हेशन लक्षात घ्या. ऍट द टाइम ऑफ एक्झाम तुम्ही पटकन 2 मिनिटात डिराईव्ह करून आन्सर देऊ शकता. ओके. इव्हन फॉर नीट दिस डेरिव्हेशन्स आर नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, पण तरी सुद्धा ऍज अ पार्ट ऑफ इंटरेस्ट तुम्ही नक्की ते डेरिव्हेशन्स बघा. बरं, आता राहू दे, आपण आधी फॉर्म्युले बघूया. चलो, सो राईट डाऊन फॉर्म्युला फॉर एनर्जी, देन रेडियस, and then next one is velocity. Okay, so I will rub this one so that you will get only postulates and formula. So what is formula for energy? Energy चा formula minus 13.6 z square upon n square. E is equal to minus 13.6 z square upon n square, and this energy calculation you will get in electron volt. Next one is radius. Formula for radius is 0.53 n square upon z angstrom. Okay. Units नीट डोक्यात घ्या. हे जे नंबर्स दिलेत, these numbers are some constant figures. बरोबर ना? मग हे नंबर वापरलेत आपल्याला आन्सर जे काय मिळेल ते पर्टिक्युलर एका युनिट मध्ये मिळणार आहे, म्हणून युनिट्स नीट डोक्यात घ्या. नेक्स्ट वन बघा, फॉर्म्युला कोणता लिहायचा आपल्याला, एनर्जीचा झालाय लिहून, रेडियसचा झालाय, पुढचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी v is equal to 2.18 into 10 raised to 6 z upon n meters per second. ओके. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट 3 फॉर्म्युलेस. याच्यानंतर 2 फॉर्म्युले राहतात, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. इट्स माय रिक्वेस्ट टू यू, ट्राय टू राईट युअर ओन फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एक कम्प्लीट सर्कल, आधी आपण टाइम रिव्होल्युशन बघूयात. एक कम्प्लीट सर्कल कम्प्लीट करायला किती वेळ लागतो. सो इट इज नथिंग बट यू कॅन से सर्कम्फरन्स. बरोबर ना? सर्कम्फरन्स आणि टाइम ह्या दोघांचं तुम्हाला काय करायचंय, रिलेशन लावायचं, दॅट इज रिव्होल्युशन. अँड व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका पॉइंट मधनं इलेक्ट्रॉन किती वेळा पास झालाय. ठीक आहे. सो दोन्ही फॉर्म्युले तुम्ही ट्राय करा. इट्स माय रिक्वेस्ट टू यू. नाही जमलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगेन. ओके. बरं, कमिंग बॅक टू दिस एनर्जी. E is equal to minus 13.6 z square upon n square. What is Z? Z is number of protons. म्हणजे हायड्रोजन साठी 1, कळलं, बेरिलियम साठी 4, लिथियम साठी 3, नंबर ऑफ प्रोटॉन्स. n is ऑर्बिट नंबर, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड, थर्ड. सो मायनस साइन आहे. व्हॉट डज इट मीन? जेव्हा इलेक्ट्रॉन n नावाच्या ऑर्बिट मध्ये असेल, यू विल ऑलवेज गेट आन्सर इन निगेटिव्ह, म्हणजे एनर्जी कमी आहे. एनर्जी कमी म्हणजेच स्टॅबिलिटी जास्त, कळलं. सो व्हेनेवर इलेक्ट्रॉन इज इन अ ऑर्बिट, मे बी फर्स्ट, सेकंड, थर्ड, इलेक्ट्रॉन कुठल्या तरी ऑर्बिट मध्ये आहे तर त्याची एनर्जी मायनस मध्ये म्हणजेच कमी आहे. थोडक्यात काय, तो स्टेबल आहे. लोअर एनर्जी, हाय स्टॅबिलिटी. बघा, आणि एन ची व्हॅल्यू वाढली
If n increases, what will happen? Overall this negative value will decrease. Negative decrease म्हणजेच एनर्जी वाढते. So as you go up, energy will increase. कळाले? And when n is equal to infinity, एनर्जी काय येणार? एनर्जी विल बी इक्वल टू 0. कळाले? सो नीट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लिहून घ्या. मी डिक्टेट करते, नीट लिहून घ्या. वेन इलेक्ट्रॉन इज ॲट द इनफायनाइट पोझिशन फ्रॉम न्यूक्लियस, म्हणजे ऑर्बिट मधनं खूप लांब गेला. इनफायनाइट पोझिशन, वेन इलेक्ट्रॉन इज इन इनफायनाइट पोझिशन फ्रॉम न्यूक्लियस, इट्स एनर्जी इज इक्वल टू 0. कळालं? म्हणजे बघा, मॅक्सिमम एनर्जी किती आहे? 0. आणि त्याच्या खाली खाली जसं जसं तो ऑर्बिट मध्ये येईल तशी एनर्जी काय होणार आहे? मायनस मायनस होणार. कळालं? सो दिस इज अबाउट एनर्जी. नेक्स्ट वन फॉर्म्युला इज रेडियस. सो रेडियस इट इज सिम्पल कन्सेप्ट. जसं न्यूक्लियस पासून लांब जाऊ तसं काय होणार आहे? सर्कलची रेडियस वाढतच जाणार. सो एन स्क्वेअर अपॉन झेड. ओके. व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी मीन्स व्हॉट? स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. सो या फॉर्म्युल्यावरनं बघा, झेड अपॉन एन. झेड अपॉन एन. एन डिनॉमिनेटरला आहे. सो व्हॉट डज इट मीन? जसा जसा एन वाढेल व्ही कमी होणार. सो जसं जसं इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवलला जाईल, एन वाढत जाईल, तसं तसं त्याचा स्पीड कमी कमी होतो. सो इलेक्ट्रॉन जेव्हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये असतो तेव्हा त्याचा हायेस्ट स्पीड, आणि सेकंड, थर्ड, फोर्थ मध्ये गेलं की व्हिलॉसिटी कमी कमी होत जाते.